आजच आत्ता थोड्या वेळापूर्वीच भारतीय जनता पक्षाकडून प्रचाराचा नारळ फोडला गेला आहे. तरी यावर्षीचा प्रचार कसा राहील याविषयीची आपण माहिती माजी उपमहापौर विजय अवताडे आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून घेऊयात. दादा, ह्यावेळेचं तुमचं काय प्लॅन असणार आहे? कुठल्या कुठल्या धोरणावर तुम्ही ही निवडणूक लढवणार आहे आणि तुमचे विकासाचे कुठले मुद्दे असणार आहे? खरं तर आज भारतीय जनता पार्टी मित्र हो हा विचारावर आणि विकासावर चालणारा पक्ष आहे. हर्सुल गावामध्ये आमचे मित्र सन्माननीय नगरसेवक पूनमभाऊ बमणे प्रभाग क्रमांक 1 आहे. इथे 4 प्रभागातून निवडणूक लढवल्या जाणार आहे. एक ओपनमधून, एक ओबीसी मधून, एक SC आणि ST हे 4ही प्रभागामधून आमच्या भारतीय जनता पार्टीचे इथे सगळे उमेदवार आज या ठिकाणी आलेले आहेत. आमचं कुलदैवत हरसिद्धी मातेला आम्ही या ठिकाणी नारळ फोडून आणि सर्व महापुरुषांना अभिवादन करून आज आमच्या प्रचाराला आम्ही या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. खरं तर भारतीय जनता पार्टी देशाचे पंतप्रधान मोदीजी असतील, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि संभाजीनगरमध्ये आमचे कॅबिनेट मंत्री अतुलजी सावे असतील, डॉक्टर कराड असतील, संजयजी केनेकर, सर्वच आमचे प्रमुख नेते यांच्या सर्व विचाराला आम्ही धरून आमच्या भारतीय जनता पार्टीचा रोल मॉडेल असणारे विकास. खरं तर आपण बघितलं की संभाजीनगरला 8व्या दिवशी पाणी येतं आहे. आता 8व्या दिवशी सर्व लोकांना पाणी येतं आहे आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी योजना आहे. 2800 कोटी रुपये आता भारतीय जनता पार्टी 1000 कोटी रुपये मोदी साहेबांनी दिले आणि 1800 कोटी रुपये देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिले आणि राज्यामध्ये सगळ्यात मोठी योजना आता पूर्णत्वास आलेली आहे. या 2 आणि 3 महिन्यामध्ये पूर्ण शहराला पर डे 24 तास पाणी असणार आहे. असं महाराष्ट्रातलं पहिलं शहर असणार आहे की जे सर्वात लोकांना पाणी, आणखीन शहराची 25 लाख लोकसंख्या आहे, 2050 मध्ये 50 लाख झाली तरी लोकांना रोज पाणी मिळेल अशी योजना या ठिकाणी अद्ययावत केलेली आहे. आणि शहराचा इन्फ्रास्ट्रक्चर जर बघितलं तर सगळ्या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीट रस्ते झालेले आहे. आता गॅसच्या लाईनसुद्धा आता लोकांना सिलेंडर घेऊन यावं लागत होतं, आता प्रत्येक घरापर्यंत गॅसचे मीटर आम्ही लावलेले आहेत आणि काही ठिकाणी राहिले त्यात ते लावण्याचं काम चालू आहे. म्हणजे लोकांना गॅस असेल, रोड असेल, रस्ते असेल, कचऱ्याचं स्वच्छतेचं अभियान असेल, सगळ्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी अग्रेसीने काम करत आहे. हर्सुल गाव म्हणजे हे छोटं एक पुरातन काळातलेलं वसलेलं गाव आहे. या गावामध्ये काही DP रस्ते असतील, गावाच्या विकासाच्या काही गोष्टी असतील. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये हर्सुलमध्ये पैलवानसाठी एक फार मोठं भव्यदिव्य व्यायामशाळेचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. हर्सुल गावामधून या वेगवेगळ्या धार्मिक स्थळाला त्याला प्राधान्य देऊन त्यालाही निधी आणण्याचं काम आम्ही येणाऱ्या काळामध्ये करणार आहोत. आणि पाणी खऱ्या अर्थाने हर्सुल गावाला 16 दिवशी म्हणजे हर्सुल गावाला पाणी नव्हतं. पूनम भाऊ पैलवान ज्यावेळेस हर्सुल गाव हे टँकरवर गाव चालत होतं, पण पैलवान ज्यावेळेस निवडून आले 2015 मध्ये आणि त्यांनी शपथ घेतली होती की जोपर्यंत गावाला पाणी मिळणार नाही मी ते शांत बसणार नाही. आणि त्यांनी गावाला निवडून आल्यानंतर सगळ्यात गावाला जर काय केलं असेल तर त्यांनी गावाला पाणी दिलेलं आहे. आणि आज गावाला पाणी येतंय, आज 7व्या-8व्या दिवशी येतंय, पूर्ण शहरात येतंय आणि पर डे सुद्धा पाणी देण्याचं काम पूनम भाऊंच्या नेतृत्वामध्ये हर्सुल गावाला दिल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास आज आम्ही या ठिकाणी गावकऱ्यांना देत आहोत. भाऊ, आता तुम्ही म्हटलं की हर्सुल गावाचा पाण्याचा प्रश्न सुटलाय, पण पूर्ण विभागाचा पाण्याचा प्रश्न सुटला नाही. काही विभाग राहिले तर त्यांच्यासाठी काय प्रयोजन? आता जो विभाग सुटलेला आहे, जसा भगतसिंग नगर आहे तिथे पूर्ण आम्ही पाण्याच्या लाईन टाकून ठेवलेला आहे. चेतनानगर असेल, राधास्वामी कॉलनी असेल, अंबरहिला असेल, या ठिकाणी जम्मन ज्योतीपर्यंत पाण्याच्या लाईनीचं इन्फ्रास्ट्रक्चर सगळं टाकलेलं आहे. फक्त कॉक खोलायचा उशीर आहे. कॉक केव्हा खोलणार आहे तर या 2 महिन्यामध्ये छोटे छोटे कामं आता डायरेक्ट नक्षत्रवाडीपासून तर जायकवाडीपर्यंत ती लाईन पूर्ण झालेली आहे. फक्त 5-10% कुठे कुठे कामं राहिलेले, काही ठिकाणी बेंड राहिलं, काही ठिकाणी वॉल जोडायचे राहिलेले, त्या टाक्याचं काम आता पूर्णतः झालेलं आहे. मला विश्वास आहे शहरामध्ये तुम्ही एकही गल्ली दाखवा ज्या ठिकाणी पाण्याची लाईन नाही. पाण्याच्या लाईनीचं काम टाकणं चालू आहे. 1800 किलोमीटर लाईन याच्यामध्ये मंजूर आहे. या हर्सुल गावामध्ये 122 किलोमीटरचं पाण्याचं लाईन टाकण्याचं काम पूर्ण झालेलं आहे. फक्त काही ठिकाणी पाणी आज येतं आहे. जे जुनं गाव आहे त्यांना पाणी येतं आहे, जे नवीन गाव वाढलेलं आहे त्यालाही आम्ही येणाऱ्या काळामध्ये पाणी देण्याचं काम पूनम पैलवानच्या माध्यमातून आम्ही सुद्धा करणार आहोत. धन्यवाद विजय भाऊ. अजूनही काही लोकांच्या प्रतिक्रिया आपण इथं जाणून घेऊयात. तर इच्छुक उमेदवार जिथं पूनम भाऊ पण आपल्यासोबत आहे. पूनम भाऊ, कुठल्या दृष्टीने तुम्ही बघता की ह्या निवडणुकीकडे, की आपण सर्व धर्म समभाव या दृष्टीने करणार आहोत, की जसं की विरोधी म्हणतात की BJP हे हिंदुत्व घेऊनच आपली निवडणूक लढवतं, तर काय सांगणार? नाही, तसं आमचं गाव जातीभेद कधीच नाही. आमचं गाव सगळं समाज घेऊन चालतो. आमच्या गावात काही जाती दंगा झालेला नाही. आमचं गाव सगळं समाज घेऊन चालतो आम्ही. म्हणजे याचा अर्थ आपण सर्व धर्म समभाव याच विषयाला आपण निवडणुकीत पुढे प्रचार करणार आहोत. तर आपल्यासोबत होते विजूभाऊ अवताडे व पूनम भाऊ बमणे आणि यांनी प्रचाराचा नारळ आज फोडला आहे आणि विकासाच्याच मुद्द्यावर पुढची निवडणूक लढवल्या जाईल असं त्यांनी ठामपणे सांगितलं आहे. कॅमेरा पर्सन लहूसोबत दीपक दळवी, मराठी एक्सप्रेस.